नमस्कार. निसर्गानं बहाल केलेल्या आकर्षक रंगाचं फळ म्हणजे जांभूळ. जांभूळ हे थंड फळ आहे, उन्हाळ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आज आपण पाहणार आहोत जांभळाचं सरबत, जंबू फलपानक. यासाठी आपण 20 ते 25 जांभळं घेऊया. साखर चवीपुरती, दालचिनी, तमालपत्र आणि मिरे यांची पावडर. 20 ते 25 जांभळं 200 मिलीलिटर पाण्यामध्ये भिजत घाला. एक 10 मिनिटातच त्याचा कोळ करून घ्या. हा कोळ गाळून घ्या. यामध्ये चवीप्रमाणे साखर, दालचिनी, तमालपत्र, लवंग यांची पावडर घाला. जांभळ्या रंगाचं अतिशय सुंदर चवदार सरबत तयार झालं. जांभूळ हे थंड असल्यामुळे उन्हाळ्यातल्या अनेक तक्रारींसाठी याचा उपयोग आहे. शरीरातली संपूर्ण उष्णता कमी करण्यासाठी जांभळाचा उपयोग होतो. जांभळाच्या पानकाचा विशेष करून उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे अजीर्ण होतं, पोट बिघडतं, दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. अशावेळी जांभळाचं सरबत हे उपयोगी आहे. जांभळाच्या सरबतामुळे हे जुलाब थांबण्यासाठी मदत होते. जुलाबामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी सुद्धा या सरबताचा उपयोग होतो. जांभळाचा आणखीन एक गुणधर्म म्हणजे ते तुरट रसाचं आहे. त्यामुळे ज्यांना लघवीला खूप वेळा जावं लागतं अशांना या सरबताचा उपयोग आहे. लघवीचं प्रमाण यामुळे कमी होतं. मधुमेही रुग्णांना रात्रीच्या वेळीसुद्धा लघवीला जावं लागतं. या रुग्णांसाठी या सरबताचा उपयोग आहे. साखर न घालता सुद्धा हे सरबत अतिशय चविष्ट लागतं. नक्की करून बघा. गाणाऱ्या लोकांसाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते. तुरट रसाचं असल्यामुळे आवाज बसतो. अशा लोकांनी जांभूळ शक्यतो खाऊ नका. खाल्लं तर 2 ते 3 जांभळाचं थोडंसं सरबत करून घ्या. अशी काळजी घेऊन आणि अशा त्याच्या गुणधर्मांचा उपयोग करून आपण हे सरबत नक्की करून बघा आणि आपला उन्हाळा सुखकर करा. या सरबताविषयी अधिक माहिती माझ्या आयुर्वेदीय पानके सरबते या पुस्तकामध्ये आपल्याला मिळेल. हे पुस्तक कुठे मिळेल ही सर्व माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जांभळाचं सरबत नक्की करून बघा. धन्यवाद.